आजच्या दिवसातील पहिला चेंडू टाकण्यासाठी हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डबीकडून मारा करतो. समोर यशस्वी होता फलंदाज किशोर. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी गोलंदाज. तर अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डावीकडून समोर किशोर. इथे बघा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र गडी बाद करण्यात येते. हर्षल पाटीलच्या माध्यमातून 2 चेंडू आतापर्यंत टाकले, एकही धाव खर्च केली नाही, एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. तर अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते. तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि अतिशय चांगला निर्णय आतापर्यंत म्हणता येईल. तर 2 चेंडू आतापर्यंत झालेत. तर नवीन फलंदाज मैदानात चाललाय विशाल. अतिशय अनुभवी खेळाडू आहे, अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतोय. तर पाहायचे कशा पद्धतीने विशालच्या माध्यमातून फलंदाजी केली जाईल. तर पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पंचांच्या डबीकडून मारा करेल. पाहायचंय विशाल साठी नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतो विशाल. पाहायचं विशाल देखील कशा पद्धतीने फलंदाजी करतो. संघाचं खातं अजूनही खोललेलं नाही. तर पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी होईल. 2 चेंडू आतापर्यंत टाकले, एक गडी बाद केलाय, एकही धाव इथे खर्च केली नाही हर्षलने. तिसरा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करेल. समोर असेल विशाल. ते पाहताय जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज हर्षल. तर अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते हर्षलच्या माध्यमातून. तर P1चं षटक आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकण्यात यशस्वी झालाय. चौथा चेंडू हर्षल पाटील याचा विशाल साठी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातंय, एकही धाव इथे खर्च केली नाही. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी हर्षल पाटीलची केली जाते. एकही धाव इथे खर्च केली नाही, एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय गोलंदाज हर्षल. 5वा चेंडू पंचांच्या डबीकडून मारा करतोय विशाल साठी. तर P1चं पहिलं षटक आहे, त्यातला 5वा चेंडू टाकण्यासाठी हर्षल. इथे पाहायचंय चेंडू डी मध्ये चाललाय. धाव संख्येत एका धावेने भर होते. संघाचं खातं खोललं जात आहे, स्वतःच देखील खातं खोलतो. एक गडी. तर 5 चेंडू आतापर्यंत टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज हर्षल पाटील. 5 चेंडूत एक धाव खर्च केली आहे, एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू हर्षल याचा. समोर विशाल. इथे पाहायचंय जोरकस मारायचा प्रयत्न होता. चेंडू 22च्या रूपात एक धाव घोषितच्या रूपात मिळते. धाव संख्येत एका धावेने भर होते. धाव संख्या होते एक गडी बाद 2 धावा. पहिले षटक अतिशय चांगलं हाताळलं हर्षल पाटील याने. अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. तर RSC गोटवली या संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी BS बॉयज दिवा या संघाला. तर एक षटक आतापर्यंत टाकण्यात यशस्वी झालेत गोलंदाज हर्षल. एक षटकामध्ये एक गडी बाद केला, 2 धावा खर्च केल्या. तर अतिशय चांगली गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या, टीम मीटिंग करू नका. बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर निखिल गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज होईल. तर पाहायचं निखिल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल.
हर्षल पाटील याने पहिलं षटक हाताळलं आणि अतिशय चांगली गोलंदाजी केली. 2 धावा खर्च केला, एक गडी बाद करण्यात यशस्वी झाला. तर पाहायचं निखिल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर असेल प्रथम स्ट्राईकवर श्रीकांत, सलामीला आलेला फलंदाज श्रीकांत प्रथम स्ट्राईकवर आपण पाहू शकाल. पाहायचं निखिल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निखिल याचा, समोर असेल श्रीकांत. तर पाहायचंय श्रीकांत कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. ते पाहायचंय गती परिवर्तन केलं होतं. ते पाहायचं क्षेत्ररक्षण फेकी केली जाते आणि इथे मात्र तो नवीन फलंदाज मैदानात चाललाय वैभव. फलंदाजीसाठी देखील आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक रेंजवर आपण पाहाल वैभव, नॉन स्ट्राईक रेंजवर आपण पाहू शकाल. तर अतिशय चांगली गोलंदाजी निखिल याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या रूपात गडी बाद केलाय. तर धावचीतच्या स्वरूपात गडी बाद करण्यात देखील यशस्वी झालाय गोलंदाज निखिल. तर पाहायचं निखिल कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. अतिशय चांगली आतापर्यंत एक चेंडू टाकण्यात यशस्वी झालेत आणि धावचीतच्या स्वरूपात देखील गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. तर पाहायचं निखिल दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी P1च्या पॉवर प्लेच्या षटकातील चेंडू आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तर पाहायचं दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी निखिल वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक निखिल याचं पंचांच्या डबीकडून श्रीकांत साठी. पाहायचं चेंडू डी मध्ये चालला. एका धावेने संघ तर अतिशय चांगली गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून केली जाते. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि एक धाव इथे खर्च केली आहे निखिल. चौथा चेंडू पंतांच्या डावीकडून मारा करतो. इथे पाहिजे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण फॉलोअर थ्रू मध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. तर निर्धाव चेंडू ती सांगतो तर खराब पैकी तर 5 चेंडू आतापर्यंत निखिल याने टाकण्यात यशस्वी.
तर वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी हर्षल पाटील देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल वैभव, नॉन स्ट्राईकवर श्रीकांत. तर पाहायचं आहे 2 षटक आतापर्यंत टाकण्यात यशस्वी झालेत गोलंदाज RSF गोठवली संघाचे. तर पाहायचं आहे हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज, पंचांच्या डबीकडून मारा करेल. समोर असेल फलंदाज वैभव. तर पाहायचं वैभव कशा पद्धतीने फलंदाजी करेल. तर संत गतीचं क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. BS बॉयज दिवा हा संघ फलंदाजी करतोय आणि 5 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. 2 षटकानंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 5. तो पाहायचंय हर्षल इथे पाहिजे ऑब्झर्वेशन चेंडू पटवला जातो. चेंडू मात्र डी मध्ये. ते पंचांकडून इशारा येतो एका धावेचा. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 6 धावा. 2 गडी बाद 6 धावा. हर्षल अतिशय चांगली गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून केली गेली. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद करण्यात यशस्वी झाला होता गोलंदाज हर्षल पाटील देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी फलंदाजीसाठी वैभव देखील सज्ज होतो. तर पाहायचंय वैभव कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कितपत धावा काढण्यात यशस्वी होतील. तर हर्षल पाटील देखील गोलंदाजीसाठी सज्ज. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू हर्षलेचा पंचांच्या डबीकडून मारा करेल वैभवसाठी. पाहायचे वैभव ते पाहायचं पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षण केलं जाते तोपर्यंत 1 धाव काढण्यात यशस्वी झालेत. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 7 धावा. तर 7 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर मैदानात आपण संत गतीचं क्रिकेट पाहतोय. तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. कुठलाही मोठा फटका मारण्यास या ठिकाणी रूट दिला जात नाहीये फलंदाजाला. तर गोलंदाजी देखील अतिशय अचूक टप्प्यावर केली जाते. हर्षल पाटील गोलंदाजी मार्गवर सज्ज. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू हर्षलेचा. इथे पाहायचे तर 13 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत BS बॉयज दिवा संघाचे फलंदाज. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. तर 7 धावा इथे 8 धावा इथे खर्च केल्या 3 चेंडू मध्ये. हर्षल गोलंदाजी मार्गवर सज्ज. पाहायचं पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण केले जाते. रनआउटची मात्र फेकी केली असती तर मात्र रनआउटची संधी जरूर होती. मात्र चेंडू क्षेत्ररक्षण केले जाते. फेकी करतो तोपर्यंत 1 धाव काढण्यात यशस्वी झालेत. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 14 धावा. तर 2 गडी बाद 14 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5वा चेंडू टाकण्यासाठी हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंतांच्या डावीकडून मारा करेल. पाहायचं हर्षल कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय वैभवसाठी. इथे पाहायचंय अतिशय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी टाकले गेलंय. तर अतिशय चांगली यॉर्कर लेनची गोलंदाजी केली आणि येथे यष्ट्या उधळल्या. तर वैभव तर 14 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. 3 गडी बाद 14 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. नवीन फलंदाज राकेश.
तर पाहिजे शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर असेल फलंदाज राकेश. ते पाहिजे लोअर फुलटो चेंडू होता. चेंडू डी मध्ये चाललाय. धावसंख्येत एका धावेने भर होईल. धावसंख्या होते 15 धावा. 3 षटकानंतर धावसंख्या 3 गडी बाद 15 धावा. तर 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकामध्ये 15 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत बीएस बॉय दिवा या संघाचे फलंदाज. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी देखील गोलंदाजी मार्कवर रोहित तर पाहायचंय टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव. गोलंदाजी मार्कवर रोहित म्हात्रे. पंचांच्या डबीकडून मारा करेल. समोर असेल श्रीकांत. पाहायचंय पंचांकडून इशारा होते. या डावातील पहिला नकारात्मक चेंडू टाकण्यात गोलंदाज रोहित म्हात्रे. पाहायचंय पहिला चेंडू नकारात्मक टाकतोय. व्हाईट बॉलने अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या होते 16 धावा. 3 गडी बाद 16. तर पाहायचं रोहित वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक. पंचांच्या डावीकडून मारा करतोय श्रीकांत साठी. ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. चेंडू डी मध्ये जातोय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 17 धावा. 3 गडी बाद 17. इथं आतापर्यंत 17 धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू. रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर श्रीकांत. त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. तर पाहायचंय ऑफच्या दिशेने चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र निखिलेच्या रूपाने झेल घेतला जातोय. 4था गडी 17 धावा. तर थोडस खराब खेळ म्हणावा लागेल बीएस बॉय दिवा संघाचा. तर अतिशय संत गतीचं क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. 17 धावा इथे काढल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. तर अतिशय चांगली गोलंदाजी RSA गोठवली संघाच्या गोलंदाजांनी केली आहे. तर रोहित गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज आहे. आतापर्यंत रोहित याने 2 चेंडू टाकलेत आणि 2 धावा इथे खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. तर अतिशय चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून केली गेली आहे. तर नवीन फलंदाज मैदानात पाहतोय रवी. तर स्ट्राईकवर राकेश. पाहायचंय रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डबीकडून मारा करेल. डाकुरा गोलंदाज. पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. रोहित म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज. तिसरा चेंडू 4थ्या षटकातील. पंचांनी आपला निर्णय कळवा. तो चेंडू डी मध्ये गेलाय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 18 धावा. 4 गडी बाद 18. इथे पाहिजे मोठा फटका.
हा डाव एक धाव इथे काढण्यात यशस्वी झाले. धावसंख्येत एका धावेने इथे भर होते. धावसंख्येत एका धावेने भर झाली आहे. धावसंख्या होते 25 धावा. 4 गडी बाद 25 धावा. तर 25 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत BS बॉय दिवा संघाचे फलंदाज. तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम इथे फलंदाजी करावी लागते. तर अतिशय चांगली गोलंदाजी RSA गोठवली संघाच्या गोलंदाजांकडून केली जाते. तर रोहित म्हात्रे शेवटचा चेंडू इथे बायचा ऑब्झर्वेशन चेंडू चालला. चेंडू हवेत आहे. वन बाउन्स सीमा पार. तो विनंती करतो लगेचच सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर वैयक्तिक पहिलं संघ तर शेवटचा षटक असेल. या डावातील पहिल्या डावातील शेवटचा षटक असेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. तर बायचे 6 चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. 4 षटकात 29 धावा काढण्यात यशस्वी झालेत फलंदाज BS बॉईज संघाचे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत. तर तुषार मोहंती गोलंदाजी मागतो. तर पंचांकडून इशारा येतो एका धावेचा. एका धावेने भर. तर तुषाराचा दुसरा चेंडू इथे तर 2 चेंडू तिसरा चेंडू 5व्या षटकातील तिसरा चेंडू इथे बायचे चेंडू समालोचन कक्षात चौथा चेंडू तुषारेचा स्वतः फॉलोअर टू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. पेकी करतोय. चार गडी बाद 37 धावा. तुषारेचा लो चार
41 धावा 4 गडी बाद. तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज. शेवटचा चेंडू असेल या डावातील पाहायचंय. स्ट्राईकवर राकेश कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कितपत धावा काढण्यात यशस्वी होतोय ते पाहायचंय. गती परिवर्तन केलं. तर सन्माननीय हिमांशु कोटकर साहेबांना विनंती करतोय तर मंचावर येऊन सांगा. तर यानंतर सागर तर आपण पाहतोय साईनाथ क्रिकेट संघ आयोजित आणि तर मी विनंती करते तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. रोहित मात्र
तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तर तर वैयक्तिक पहिलं तर लगेच सामन्याला तर बिनगडी तर 8 धावा इथे काढण्यात यशस्वी फलंदाज भूषण. तर सगळे 8 धावा, 2 चेंडूत 8 धावा इथे खर्च केल्यात वैभव. तिसरा चेंडू वैभव. तो 9 धावा इथे काढण्यात यशस्वी. तर 13 धावा. वैभव 5वा चेंडू पंचांची डावीकडून मारा करेल. इथे पाहिजे पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. 5वा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 13 धावा इथे खर्च केल्यात. तर पाहायचं पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस जरूर असणार आहे फलंदाज भूषण आणि रोहितचा. शेवटचा चेंडू. तर पाहिजे पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. एकदा पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी 16 धावा. तर एक षटकानंतर धावसंख्या होते बिनगडी बाद 16 धावा. तर 16 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने
फलंदाजी करतील. 44 धावांचा पाठलाग, 16 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत फलंदाज भूषण आणि रोहित. तर सलामीची जोडी आहे रोहित आणि रोहित म्हात्रे आणि भूषण. तर भूषण अतिशय चांगली फलंदाजी करतोय, 3 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेत. तर 16 धावा तो पाहायचा आहे. राहुल गोलंदाजी मार्फत डावपुरा गोलंदाज आहे, उंचपुरा गोलंदाज पाहायचा आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर असेल भूषण. इथे पाहायचा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झाला गोलंदाज. तो पाहायचा आहे राहुल गोलंदाजी मारतो सज्ज. तो अतिशय चांगला गोलंदाज आहे. पाहायचं गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. राहुल गोलंदाजी मार्कवर इथे पाहायचं आहे. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण किशोर पाटीलच्या माध्यमातून केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी. तिसरा चेंडू राहुल इथे पाहायचं लॉंगऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धाव इथे काढली जाते. मैदानामध्ये लाईटचा पोल असल्या कारणाने चेंडू अडला जातोय आणि एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत एका धावेमध्ये धावसंख्या तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू याने आतापर्यंत राहुल याने टाकलेत आणि 1 धाव इथे खर्च केली आहे. तर प्रथम स्ट्राईकवर आपण पाहू शकाल नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील मोठं नाव रोहित म्हात्रे देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर पाहायचं रोहित कशा पद्धतीने फलंदाजी करेल. डावपुरा फलंदाज आहे. कितपत धावा काढण्यात यशस्वी होईल. राहुल गोलंदाजी मार्कवर पंचांची डावीकडून मारा करेल रोहितसाठी. इथे मात्र अतिशय 2 गडी बाद 21 धावा, 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 21 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत फलंदाज रोहित आणि भूषण. तर राहुल गोल खर्च केला. तर 5वा चेंडू टाकण्यासाठी देखील रोहित गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून मारा करेल. समोर असेल फलंदाज रोहित म्हात्रे. तर पाहायचं रोहित कशा पद्धतीने फलंदाजी करेल. तर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. पॉवर प्लेचं षटक आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं. राहुल इथे मोठा फटका येतो. तर पंचांकडून इशारा येतो 4 धावेचा. धावसंख्या 4 धावेने भर 25 धावा. 20 गडी बाद 25. तर 25 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झाले. 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. अतिशय चांगली फलंदाजी रोहित आणि भूषणच्या माध्यमातून. आता मात्र जिंकण्यासाठी 19 चेंडू 19 धावेची गरज असेल. तर शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. तर पाहायचं आहे राहुल गोलंदाजी मार्को सज्ज. समोर असेल रोहित म्हात्रे. इथे पाहायचे अतिशय 29 धावा. बिनगडी बाद
तर वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी संग्राम गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल सलामीवीर भूषण, नॉन स्ट्राईकवर रोहित म्हात्रे. तर पाहायचं आहे 18 चेंडू 15 धावेची गरज. तर पाहायचं संग्राम कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. भूषणसाठी पाहायचंय भूषण कशा देखील फलंदाजी करतोय. 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूमध्ये आता मात्र 15 धावेची गरज असेल. पुरेपूर पॉवर प्लेचा या ठिकाणी फायदा घेतलाय फलंदाज भूषण आणि रोहित यांनी. तर 29 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. संग्राम पंतांच्या डावीकडून मारा करतोय. तिसऱ्या षटकातील थोडासा रनमध्ये व्यत्यय येतोय. 18 चेंडू 15 धावेची गरज. संग्राम पंताच्या डावीकडून मारा. तर पुन्हा एकदा रनमध्ये व्यत्यय येतोय. तर समीकरण असेल 18 चेंडू 15 धावेची गरज असेल. आपण पाहतोय साईनाथ क्रिकेट संघ आयोजित करण स्मृती चषक 2021 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतोय. संग्राम गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे पाहिजे औपचारिक चेंडू तटवला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र वन बाउन्स सीमा पार. धाव संख्येत 4 धावेने भर होते. धाव संख्या 33 धाव. बिन गडीबाद 33. तर 33 धावा इथे काढण्यात यशस्वी. हॅलो 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 हॅलो. तर 4 धावे इथे पाहिजे संग्राम येतो. तर सन्माननीय तर 33. अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू 11 धावेची गरज. तर पाहायचंय 15 चेंडू 11 धावे. विजय प्रस्थापन हॅलो हॅलो हॅलो. तर निर्धाव चेंडूची सांगता तर निर्धाव चेंडूची सांगता तर पंचांनी आपला निर्णय कळवायचा.
तर पंचांनी निर्णय करावा. तर गडी बाद करण्यात तर आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. तर निखिल स्ट्राईक. तर आता तर दिवा तर राहुल इथे पाच. तर तर पाहिजे 11. तर वेदांत फलंदाज राहुल तिसरा चौथ्या षटकातील दुसरा.
38 धावा. हॅलो हॅलो. तर 38 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर 9 चेंडू 6 धाब्याची गरज. 9 चेंडू 6 धाब्याची गरज. इथे पाहते चेंडू हवे ते मात्र फ्री हिटची संधी आहे आणि गडी मात्र बाद होणार नाही. ते मात्र एक धाव. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू 5 धाव. तर पाहायचं तर पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल राहुल. 5वा चेंडू टाकण्यासाठी राहुल गोलंदाजी मार्ग. इथे पाहिजे मोठा. तर पंचांकडून इशारा येईल 7. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सागर 11 दिवाळे संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर सन्माननीय प्रकाशजी नाईक साहेबांचा सन्मान इथे यशस्वी सन्मान केला जातो. तर प्रकाशजी नाईक साहेबांचा इथे यथोचित सन्मान केला जातो. तर सन्माननीय मी विनंती करतो BS बॉईज